जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत। यात आवकमध्ये पुन्हा प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। मागील 15 दिवसांपासून जायकवाडी धरणाची पाणी पातळी फक्त 4% होती। नाशिक नगरसह धरण क्षेत्रात झालेल्या पावसानं जायकवाडी धरणात मोठी आवक येण्यास सुरुवात झाली आहे आणि जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 82% वाढ झाली। यामुळे पुढील 3 वर्ष संभाजीनगर जालन्यासह अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय। आता अशात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। जायकवाडीत पुन्हा आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। बातमी आपण पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर जालना जिल्ह्यातील 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आज सोमवार 2 सप्टेंबर सकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा 92.78 TMC इतका आहे। यात जिवंत पाणीसाठा 66.72 TMC आहे। जायकवाडीत 34,311 क्युसेकनं आवक जमा होत आहे। जायकवाडीमधून सध्या 700 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। धरण 87.3% भरलेला आहे।